नमस्कार, लोकनीमध्ये आपलं स्वागत. आपण नंदीश्वरमध्ये आहोत आणि भोसर गटामध्ये हे नंदीश्वर येते. नेमकं या गटामध्ये नेमकी कोणाची चर्चा आहे? नेमकी काय ध्येय धोरण आहेत वगैरे? कारण की आता नगरपालिका झाली आहेत आणि महानगरपालिका सध्या चालू आहेत आणि महानगरपालिकेमध्ये जे काय सध्याला जे वातावरण झालेलं आहे, जे समर्थक होते, ज्यांनी पक्षाचा झेंडा हातात आणि खांद्यावरती घेऊन देखील त्यांना ते तिकीट मिळालं नाही आणि त्याच्यामुळं वातावरण कुठेतरी बिघडलंय का? कारण की सिटीतले वातावरण आणि महानगरपालिकेचं आणि नगरपालिकेच्या वातावरणामुळं कुठंतरी या गावाकडच्या जे झडपी आणि पंचायत समिती आहे त्याच्यावर कुठं फरक पडतोय का? हे पण फार बघण्याची गोष्ट आहे. आणि या गटामध्ये नेमकं चर्चा कुणाची आहे किंवा काय कामं राहिली ते आपण बघणार आहोत. आपण अशाच पद्धतीनं दादा नमस्कार. नमस्कार. म्हणजे अ, नाही मला नमस्कार. नमस्कार, बोला. काय नाव? शेख. बरं, आता काय या गटामध्ये कोणकोणाची चर्चा वगैरे काय माहिती आहे का? चर्चा तर चालू आहे अजून गटामध्ये. चर्चा म्हणजे अवताडेजी, परत दुसरी बरं. अपक्ष. मग अजून काय उमेदवार फिक्स अजून झालेले जिल्हा नाही. परिषदसाठी का पंचायत समितीसाठी? पंचायत समितीसाठी पण जिल्हा परिषदेसाठी पण पंचायत अजून समिती- उमेदवार अजून डिक्लेअर झाले नाही, नाही. पण एक चर्चा बाबा की कुठला उमेदवार पाहिजे किंवा कसा उमेदवार असावा वगैरे. उमेदवार जो पुत्र उभा राहिल्याशिवाय लोकांना कसं करणार आहे? उमेदवार कसा पाहिजे आपल्याला? उमेदवार काम करणारच पाहिजे उमेदवार. बरं. हा. तर अजून काय पक्ष वगैरे डिक्लेअर वगैरे झाले? अजून अजून काय डिक्लेअर होईल, काय झालं? बरं. तुम्हाला काय या संदर्भातली माहिती आहे का? काय जिल्हा बाबा परिषद काय सांग. जिल्हा परिषद नाही, संदर्भात? आपल्याला काय माहिती. तर लोकांना अजून माहिती नाही किंवा चर्चा अजून झालेली नाही तशा संदर्भामध्ये आहे. आणि या ठिकाणी काही लोक आहेत त्यांच्याशी पण आपण भेटूया. बाबा काय आहे की ह्या गटामध्ये अजून चर्चा कोणाची आहे? गरजेची गोष्ट आहे कारण की या गावामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. दादा 2 मिनिटं हा. काय नाव? संजय क्षीरसागर. बरं, आता नंदेश्वर मध्ये काय काय कामं झालीत आणि काय कामं व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? रस्त्याची- व्यवसाय करून. रस्त्याची कामं महत्वाची आहेत नंदेश्वरमध्ये. बरं. कारण नंदेश्वरला जोडणाऱ्या प्रत्येक गावातलं बाहेरच्या गावात एक पण रस्ता व्यवस्थित नाही. किती गाव आहेत त्या आसपास? 5 गाव आहेत ते. 5 गाव. गाव. नंदेश्वर जोनवेड रस्ता तर तीच अवस्था आहे. नंदेश्वर गोनवेड रस्ता आता व्हायला लागलाय. नंदेश्वर चिंचाळे रस्ता तीच अवस्था आहे. नंदेश्वर ते गद्देगाड रस्ता एवढा खराब आहे ना, म्हणजे पायी सुद्धा चालता येत नाही, एवढं वाईट अवस्था आहे त्या रस्त्याची. सरासरी लोकसंख्या काय माहिती आहे का? या गावची 12,000 आसपास असेल. 12,000. म्हणजे भोसे गटामध्ये हे सगळ्यात मोठं गाव. सगळ्यात मोठे गाव. होय, होय. म्हणजे नंदेश्वर आणि भोसे आणि दुसरं कुठला अजून गाव आहे का? होन्नूर. म्हणून हम्म. हे 2 गाव आहेत. हम्म. आता जेडपी मध्ये आता जेडपीच्या निवडणुका सध्या आता चालू आहे. म्हणजे एक कारखान्यातली होती. चर्चा चालू आहे. पण उमेदवार कसा असं वाटतं तुम्हाला? उमेदवार काम करणार असावा. बरं. हम्म. मग अशी काही चर्चा आहे का कुठल्या नावाची वगैरे? आहे तानाजी काकडे आहे, दादासाहेब दोलतडे आहे, प्रदीप खांडेकर आहेत, रविकिरण कोळेकर आहे. बरं. 4-5 जण इच्छुक तर सध्या तर आहे चर्चा अशी. बरं. आता ही जी नावं घेतली ती जनतेशी निगडीत असणारा माणूस कोण आहे? म्हणजे हे सगळे ज्यांचे निगडीत आहेत यातले. बरं. सगळे ऍक्टिव्ह आहे सध्या तर. कोळेकरांचं नाव पुढे येते का हे काय काँग्रेसकडनं कोळेकरांचं नाव 100% फायनल झालं जमा आहे त्यांचं. बरं. आणि इकडे बीजेपी कोणाकडे काय? आता बीजेपी तरी असं आहे सध्या. आता काय प्रदीप खांडेकर होते ते सभापती का तानाजी काकडे होते काय सांगता येत नाही. प्रदीप खांडेकर किंवा तानाजी काकडे जर झाले इकडे कोळेकर आहेत. हम्म. त्या दोघांमध्ये समजा अंदाज आपला अजून त्यात काय मला फायदाच नाही. बरोबर काय आहे. सांगू शकत नाही. बरोबर आहे. जर लागलं तर लोक कुणाच्या पाठिंबा झाले किंवा कुणाला म्हणजे जनतेशी नाळ कुणाची जोडलेली आहे? आता प्रदीप खांडेकर सभापती असल्यामुळे थोडं जास्त ऍक्टिव्ह आहे एवढंच. तर अशा पद्धतीनं आहे की प्रदीप खांडेकर असतील किंवा अशा बरेच नेते मंडळी आहेत की त्या ह्या येणाऱ्या अजून काही आगामी ह्या जी झडपी संदर्भातल्या लोक आहेत. बाबा नमस्कार. नमस्कार. काय नाव? दिलीप कसबे. बरं बरं. या आपल्या नंदीश्वरचा काय विकास झालाय किंवा काय व्हायला पाहिजे रस्त्याचा? विकास आहे सध्या चालू आहे. बर. काय चालू? झडपी निवडणूक आता येणार आहेत म्हणजे तारखा डिक्लेअर होणार आहेत. बर, ठीक आहे. मग कसा उमेदवार पाहिजे तुम्हाला? उमेदवार हेच पाहिजे की गावचा विकास करणाराच उमेदवार पाहिजे. बर. गावचा विकास होईल त्या उमेदवार चांगलाच समजावा लागेल. हो. बर. आता हे गाव मोठं आहे वगैरे, बरोबर? गाव त्या मोठा आहे. मोठ्या गावानुसार असा विकास झालाय का? विकास झालायच आता सध्या व्हायलाच चालू आहे. बरं. होय. आता झडपी साठी कोणी कोणी नाव चर्चेत माहिती आहे का? आता ते काय माहित बर. नाही. नाही माहित. तर अजून काय लोक माहित नाहीत. आता काका आहेत त्यांच्याशी आपण बोलू नेमकं अजून ह्याच्या फायनल गोष्टी नाहीत. काका नमस्कार. नमस्कार. आता त्या अनुषंगाने आपलं गाव मोठं आहे. त्या या गावानुसार या गावाच्या ह्याच्यानुसार तसा विकास झालेला आहे का? बर. बरं, आता सध्याला म्हणजे अजून तारखा फायनल नाही पण अशी कुणाची नाव पुढे येतात त्या बाबा की हे लोक उभा राहणार आहेत वगैरे किंवा ही माणूस वगैरे असं कुणाचं? प्रदीप खांडेकर, आणि भारत करंडे,
भारत करंडे, प्रदीप खांडेकर, अजून दात दोलतडे बर दोन अजून चार नाव आहेत जिल्हा परिषद बर कोळेकरांचं पण नाव पुढे येतंय, कोणी ती काँग्रेस काँग्रेसतर्फे काँग्रेसमध्ये अजून कोणी आहे का त्यांना ते सोडून कोळेकर सोडून? मारोळ काय खाल्ल्या बघा. बर मग आता काँग्रेसमधनं आणि इकडं म्हटलं तर बीजेपी मधून कोण असेल? बीजेपी मधनं आता प्रदीप खांडेकर जाऊ. प्रदीप खांडेकर. म्हणजे कोळेकर आणि खांडेकर फाईट होईल. जर कोळेकर खांडेकरचे जर समजा फाईट झाली, अजून फायनल नाही, शक्यता त्यांना तिकीट फायनल नाही किंवा कुठले टार्गेट डिक्लेअर नाही, जर झाली तर लोक कोणाला पसंती द्यायची? खांडेकरला द्या. खांडेकरला देणार. तर अशा पद्धतीनं आहे की कोळेकर आणि खांडेकरांचं नाव समोर येतंय. मग आता नेमकं कोळेकर आणि खांडेकरांची काय भूमिका असणार आहे, अजून तो अशा काय लोकांशी आपण भेटतोय. नमस्कार. नमस्कार, बोला. काय नाव? दिलीप गडदे. बरं हा. नंदेश्वरचा विकास झालाय का? बर काय काय विकास राहिलाय आपल्या गावाचा? आता आम्हाला तर अडाणी माणसाला काय कळायचं? मग काय काय व्हायला पाहिजे पण? व्हायला पाहिजे, बरोबर आहे, विकास हा झालाच पाहिजे. बर. हा. काय काय विकास झाला पाहिजे असं वाटतं? आता तुम्ही शेतकरी आहेत. होय. हा? होय, शेतीच बी काहीतरी झालं पाहिजे. तर आता दूध आहे, दुधाला भाव आहेत काय? भाव आहेत की. सध्या म्हणजे कमीच आहेत भाव, 32-33 रुपये. बरं वाढलं पाहिजे. हा, वाढले पाहिजे. मग आता झेडपी जे उभा राहणार आहेत लोकांना, त्यांना पिन दुधासाठी लढलं पाहिजे नाही पाहिजे? बरोबर आहे, लढायलाच पाहिजे. बर. हा. तर काय नाव कोणाला माहित आहे का बाबा की ही नेता उभा राहणार आहे ते झेडपी? काय माहित नाही बाबा. बर. नाही. तर लोकांना अजून माहित नाही, कारण की तारखा डिक्लेअर नसल्यामुळे कुठेही चर्चा नाहीये. पण बऱ्यापैकी लोकांना माहित आहे की जे जाणकार लोक आहेत त्या लोकांना माहित आहे बाबा की हे माणूस उभा राहणार आहे, ते माणूस उभा राहणार आहे. बाबा नमस्कार. नमस्कार. काय नाव? कशासाठी काय नाही. नाही न्यूज चालू आहे, आपल्या गावाचा विकास झालाय का, काय काय झालाय, काय काय व्हायला पाहिजे? कारण गाव मोठं आहे नंदीश्वर. बरोबर आहे. हा? बरोबर आहे. आता निवडणुका लागणार आहे झेडपीच्या. होय. मग आता कुणाचं नाव वगैरे काय कोण उभं वाटतंय? कसं आपण त्याला काय कळाले हो. मग ते आता निवडणुकीचं काय नसते आपलं. बरं विषय नाही असं म्हटलं जाते, अजून लोक जास्त बोलत नाहीत, पण तरी पण लोकांचे आपण संवाद साधतोय, लोकांपर्यंत पोहोचतोय आपण की बाबा काय केलं पाहिजे. दादा नमस्कार. नमस्ते, बोला. काय नाव? सुनील बाबू कसबे. तसं मला सांगा की आता नंदीश्वरची लोकसंख्या जास्त आहे, परंतु या गावाचा विकास झाला, कारण की झेडपी जी गट आहे या गटामध्ये सर्वात मोठं गाव आहे. हो. तर तसा विकास झालाय का? काय राहिला विकास? काय विकास नाही सध्या यात. विकास काही नाही, रस्त्याची सुधारणा नाही, मुतारीची सुधारणा नाही, आणि झेडपी सदस्य काही लक्ष देत नाहीत, काही नाही, कुठलंच काही नाही, तर सुधारणा नाही. लोकांकडून मत विकत घेतात आणि विकत मागून जनतेचा विकास होत नाही ना सध्याला. आता ह्या रस्ते पाणी याच्यावर पण जास्त बोललं जाते, परंतु आता येणाऱ्या काळामध्ये अजून सारखा डिक्लेअर नाही. डिक्लेअर नाही. डिक्लेअर नाही, पण विकास झालेला नाही. पण कसा उमेदवार कसा असावा? सक्षम असावा, चांगला. हा, उमेदवार सक्षम असावा आणि विकास करणार असावा. मग आता कोणाची नावं चर्चेत वगैरे, कारण फायनल तर नाहीये, परंतु काँग्रेसकडे असेल किंवा इकडे बीजेपीकडे असेल वगैरे. हा असतानाच गट तसा काँग्रेसचाच गट आहे, हा भोसा गट. आणि सध्याला काय आहे की ही जे लोक बीजेपीचे आहेत ते दादागिरी दमदाटी जास्ती करतात लोक. आज कुठेही काय गेलं तरी म्हणजे पैशावरचा खेळ जास्ती चालू असल्यामुळं इलेक्शनचं जे ही माध्यमे आहे ती कमी होत चाललेलं आहे असं. कोण वाटतोय की तुम्हाला कुठला उमेदवार सक्षम वाटतो का? कोणाही चर्चा सध्या चालू आहे? अजून सध्याला कोणाची इथं चर्चाच नाही. आणि तसं म्हणलं तर आम्ही आता वंचित जरा बरं वाटते आम्हाला. वंचित आघाडी आपण साथ देणार आहे. मग आता सध्याला काँग्रेस बीजेपी आहे, खांडेकर आहे, शेतकरी आहे आणि परत अशी बरीच कुठला माणूस वाटतो की तुम्हाला तो पण योग्य आहे? नाही, आम्हाला वंचित कडनं कोणी असेल तर ते आम्ही प्रचार करू शकतो. अजून असं डिक्लेअर केलं नाही पक्षाकडून. नाही. तर असं मत आहे की त्यांचं. दादा नमस्कार. काय नाव आहे? आवाज बसला जर कमी आवाज पण येतो यात बोललं तर. मग त्यांचा आवाज बसलेला आहे त्याच्यामुळे ती बोलत नाहीत. लोक फार कमी आहेत, पण बघू आता काय आहे. दादा नमस्कार. नमस्कार, बोला. आता या नंदीश्वर गाव हे मोठं आहे, गावाची लोकसंख्या जास्त आहे, आणि तसा विकास झालाय का आपल्या गावाचा? चालू आहे. चालू आहे.
आणि आता निवडणुका येतात झेडपीच्या, कारण की आता नगरपालिका झाल्या, महानगरपालिका चालू आहेत. आता झेडपीच्या निवडणुका लागतीलच, त्या तारीख देखील होईलच एक 10-15 तारखेला. आणि त्याच्या अनुषंगाने कोणाची अशी नावाची चर्चा आहे का बाबा, की हे नाव सध्या ह्या पक्षातून, ते नाव त्या पक्षातून, असं काय? काय नाही अजून. हा? अजून तर काय नाही. काँग्रेसमधनं, बीजेपी मधून काय नाही अजून. म्हणजे आता खांडेकर असतील, कोळेकर असतील, अशी बरीच नाव काय? आहेतच ते. बर. खांडेकर आहे, कोळेकर आहे. बर. दोलतोडे. म्हणजे कुठला माणूस आहे की तो लोकांच्या कनेक्टेड आहे असं वाटतं तुम्हाला? अजून काय सांगता येत नाही. डिक्लेअर. बर. काय सांगता येत नाही. तर तसं काय सांगता येत नाही, कारण की लोकांना जास्त माहिती नाही. बाबा नमस्कार. नमस्कार. या निवडणुका या आता झालेल्या आहेत नगरपालिकेच्या, महानगरपालिका चालू आहेत वगैरे, आता जीडीपीचे ते. तर कसा उमेदवार पाहिजे आपल्याला, काम करणारा कसा माणूस पाहिजे? चांगला पाहिजे. बर. मग आता निवडणुका येणार आहेत वगैरे, कुठला माणूस तुम्हाला वाटतो, काय नाव वगैरे काय त्यांचं? काय अवतडे बाजूची यावं. अवताडे. कोणचा अवताडे? आता नगरपालिकेला बसलेला अवताडे का आमदार अवताडे? आमदार अवतारे दोन्ही बी. दोन्ही पण. सुद्धा अवताडे बी पाहिजे ते समाधान. सुद्धा अवताडे पण नाही, समाधान अवताडे. पण आता ते इकडे उभा राहणार नाहीत की कुठं? इकडं. इकडं नाही, इकडं माळानेच उभा राहणार. अजून उमेदवार जाहीर नाहीत. बर. आम्ही काय सांगावं आता. आता इकडं कोळेकर आहेत, खांडेकर आहेत, अशी बरेच जण आहेत वगैरे. कोळकर बी चांगलाच आहे इकडे. कोळेकर चांगला माणूस आहे. हं. माणसाची कनेक्ट आहे का? आहे. कोळेकर कुठल्या 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 पक्षातून, काय माहिती आहे का? कुठली मला ती माहिती नाही. काँग्रेसमधनं उभं राहणार म्हणजे. असं चांगलं आहे काँग्रेसमध्ये. बर. लोक मागे जातील काय कोळेकरांच्या? जाते रे. जायला का जाते? काय काम आहे कोळेकरांचं नेमकं? पहिले केलेली कामं आहे की बर. त्याच्यावरनं आपलं चांगलाच आहे इकडे. कोळेकरांच्या मागे जातील. होय. तर खांडेकर आहेत, कोळेकर आहेत असं म्हटलं जातंय. आपण नमस्कार. या भोसे गटामध्ये नंदेश्वर गाव खूप मोठं आहे, परंतु बरेच प्रश्न आहेत अशा गावात. असे कुठले कुठले प्रमुख प्रश्न आहेत की अजून विकास झालेला नाही? भाजपच्या राजवटीत बऱ्यापैकी विकास चालू आहे. अजून काय किरकोळ कामं होतील ते भाजपकडून. मग आता भाजपकडून म्हटलं तर अजून कुठला उमेदवार असा चर्चेत आहे का तो भाजपकडून उभा राहू शकतो? इथले सभापती आहेत कोणते? खांडेकर. आणि काँग्रेसचं पण इथं वजन आहे, काँग्रेसचं पण इथं लोक आहेत. काँग्रेसमधून कोण उभा राहायचं वाटतं? कोळेकर वगैरे इकडचे. कोळेकर आणि खांडेकर जर उभा राहिले, दोघं जण राहिले, तर दोघांमध्ये फाईट होऊ शकते. आता इकडं म्हटलं तर अनिल सावंत पण म्हणतात की आम्हाला इथं उभं राहायचं, अशी लोक आहेत. मग आता ह्याच्यामध्ये नेमकं तिरंगी लढतो का दुरंगी लढत, अजून कुठलं फायनल नाही, पण आपण अंदाज घेतोय फक्त. तिरंगी लढतीची शक्यता आहे. आता तिरंगी लढती झालं तर मग इकडं डॉक्टर कोळेकर बरोबर आणि इकडं खांडेकर आहेत, तर मग हे कसं होईल? कोणाच्या मागे लोक उभा राहतील? भाजपला फायदा होईल त्याचा भाजपला. म्हणजे आता तिरंगी झाल्यावर. इकडं मंगळवेढ नगरपालिका क्षेत्र विकास आघाडी झालेली आहे आणि भाजपचं सरकार पण राज्यात पण आहे आणि केंद्रात पण आहे, त्याच्यामुळे याचा फायदा होईल. पण इथं प्रामुख्याने काँग्रेसला म्हणणारा वर्ग आहे, गट आहे. तीर्थ विकास आघाडी 2 गट झाले तर थोडा भाजपला त्रास होईल. तिरंगी झालं तर भाजपला फायदा होईल. मग आता बरं ठीक आहे, तर ह्या सगळ्यांना डावलून जर समजा नवीन उमेदवार आला, तर नवीन उमेदवार कसा असावा? सर्वांची कामं नीट करणारा, स्वच्छ प्रतिमेचा, सर्वांना उपलब्ध असणारा, वेळोवेळी संपर्कात असणारा, गोरगरिबाची मोठ्याची एखाद्या वेळी कामं नाही केली तर चालतात, पण गोरगरीब जनतेची कामं करणारा असावा. भोसे गटामध्ये ना आपल्या नंदेश्वरमध्ये अशी कुठली प्रमुख कामं त्यांनी केली पाहिजे असं वाटतं? ही कामं प्रमुखांनी प्रथमची सोडली पाहिजे. आरोग्याच्या बाबतीत बरेच प्रश्न आहेत या भागात. म्हणजे दवाखाना भोशाला वगैरे आहे, पण नंदेश्वर सारख्या जागी पण व्हायला पाहिजे. पोलीस स्टेशनचं काम चालू आहे, ते पण मार्गी लागलं पाहिजे. असे पाण्याचा प्रश्न आता मिटेल असं वाटतंय, काम चालू आहे त्याचं. चर्चा वाटते की कुठले उमेदवार बाबा, की हे उमेदवार ह्या पक्षाकडे उभा राहील, तो पक्ष उमेदवार ह्या पक्षाकडे उभा राहील, असं वगैरे काय अंदाज? आता काय सांगावं, ही काय आज आपण त्याला निवडून द्यायचं, त्यांना आपण एवढी काय किंमत ठेवायची नाही. एक मत घ्यायचं आणि आपल्या मताचा कचरा करून टाकायचा आणि कुठे बी निघून जायचं यांच्याने. मग त्याचा मग ते फायदा काढतात ते. आता कोणाचं नाव घ्यायचं नेमकंच आपण, बाबा हे चांगला उमेदवार झेडपीला म्हणा, कशाला निवडून येतोय म्हणून असं. उमेदवार मग कसा असावा आणि वाटतंय तुम्हाला? नवीन उमेदवार पाहिजे का जुना आपण उमेदवार दिलेल्या पाहिजे? मताची किंमत ठेव त्या उमेदवारानं. नवीन उमेदवार बरा का जुना नवीन पाहिजे, नवीन.
हे आता जुने झालेच काही याचा काय उपयोग नाही हे काय बाहुले झाले बाहुले खेळणारे लहान मुलाचे आता आपले बरं. मग आता नवीन पाहिजे नवीन नवीन म्हणजे नवीनला पैसे मिळणार हो कारण की जुने तसे काम करत नाही कारण निवडून दिलं तर तेच परत ते त्यामुळे नवीन पाहिजे नवीन पाहिजे मग आता पक्ष हे असं रस्त झालं पाहिजे बरं. आणि नाहीतर मग एवढं भाजप सरकार कडक भाजप सरकार पारदर्शक आणि गावचं रस्ते नाही तयार अजून बरोबर एवढे लय चांगलं लय क्लिअर महानगरपालिकेमध्ये भाजपनं उमेदवार त्यांची जी कट्टर उमेदवार होती किंवा समर्थक होती त्यांना तिकीट न देऊन डावलून दुसऱ्या दिल्यामुळे त्याचा इफेक्ट कुठे होईल का वगैरे होणार की 100% होणार की प्रत्येकदा तुम्ही एकदम जवान आहे तुमच्याच मनात तसं होणार ना आता आम्ही काय सोडा आम्ही ती उमेदवार म्हातारी झाली आम्ही म्हातारी झालो आम्ही काय ती एकमेकाला म्हणजे ते बाद आहे ते म्हणणार इकडे काय ह्या गावात मिळालं नाही आता एखादा तरुण झाला चांगलं तर बरं होईल ते. काँग्रेस या भागात चांगल्या पद्धतीनं आहे strong आहे असं आता मी म्हणतो आता काय बोलू आता मी म्हणतो कसं माहिती आहे काय चांगला चोरी करणारा उमेदवाराला निवडून दिलं तर बरं होईल चांगला लय पैसे आणणारा चोरून कुठने तरी बँका फोडून बिडून काहीतरी करून अशा माणसाला निवडून द्यावं सगळ्यांनी आता चोरून आल्यावर नंतर मग आपलं चोरणार नाही काय ते. मग आपलंच चोरतोय मग चोरणारा तर पाहिजे चोरणारा असावा तेच गाव तर सुखी खाईल घे मग आता एकीकडे काँग्रेस आहे एकीकडे बीजेपी आहे मग दोघात जर उमेदवार जर भेटला उमेदवार कोण का असताना तर कोणाच्या मागे लोक जातील असा अंदाज तुमचा चांगला कोण असेल पारदर्शक का मग आता कोणी नाही तसं मग काँग्रेसकडे लोक जातील असं अंदाज आहे का तुमचा काँग्रेसकडे जातील 100%. मग काँग्रेसकडे कोळेकर आहेत कोळेकर येणार ना चांगल्यापैकी काँग्रेसकडे कोळेकर येणार हो नमस्कार बरं काय जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने काय वाटते कुठल्या उमेदवाराचं तुम्हाला वाटतं की चर्चा चालू आहे कुठला उमेदवार व्हायला पाहिजे आता प्रदीप खांडेकरची चर्चा जोरात चालू आहे प्रदीप खांडेकर ते भाजपचे आहेत. भाजप इकडं काँग्रेसचा उमेदवार कोण आहे माहित नाही अजून कोळेकरचं नाव येते पुढं कोळेकर उभा राहतील असं म्हणजे अजून कोणाला फायनल नाही फायनल झालं नाही फायनल झालं तर ठीक पण आपण एक अंदाज करतो की कोळेकर आणि खांडेकर होईल बरोबर तर मग कोणाच्या बाजूने लोक उभा राहतील खांडेकरच्या पाठीमागे जर उभारण्याची शक्यता असेल आता गेलेले म्हणते की महानगरपालिकेला जे निष्ठावंत कार्यकर्ते होते भाजपचे त्यांना तिकीट डावलून केलेलं आहे त्याच्यामुळे कुठंतरी फटका बसण्याची शक्यता कारण की या भागामध्ये काँग्रेस पण तशा पद्धतीने म्हणजे ताकद आहे काँग्रेसला म्हणण्यावर वर्ग कसं आहे गेल्या बारीनं खांडेकरनं कामं जरी बऱ्यापैकी केलेली लोकेशनची त्यामुळं त्यांच्या पाठीमागे जरी जनता राहण्याची शक्यता पण काय विकास राहिलाय अजून तुम्हाला असं वाटतं की तो विकास केला पाहिजे विकास काय आहे शेतकरी कामं राहिली ते रस्त्याची कामं आहे ते कुठेतरी संडास बाथरूम आहे ते शेतकरी डीपीची कामं आहे ती लाईटची कामं आहे ती कुठं लाईट नाही डीपी नाही त्या लोड आहे सध्या ही कामं व्हायला पाहिजेलच तर डीपीची कामं रस्त्याची कामं राहिलेली आहेत आणि जे खांडेकर आणि कोळेकरांना लोक जास्तही करतात आणि चर्चा तशी रंगलेली नाही परंतु लोक म्हणतात की तशा पद्धतीने कोळेकर खांडेकर लढाई होऊ शकते कारण की आता म्हटलं तर बीजेपी आणि काँग्रेसमध्ये कारण काँग्रेसचा पण इथं होल्ड जास्त आहे काँग्रेसचा पण म्हणणारा वर्ग आहे जर महानगरपालिकेचा जर इफेक्ट नाही झाला महानगरपालिकेचा जर इकडं इफेक्ट नाही झाला तर बीजेपीला तिथं प्राधान्य मिळू शकतं जर झाला तर काँग्रेसला इथं लोक सपोर्ट करतील आणि बीजेपीला फटका बसू शकतो नमस्कार युवा म्हणून की इथं या जेडपी गटामध्ये जो गट आहे तुमचं गाव सर्वात मोठं आहे तर इथं व्यवसाय कसा वाढला पाहिजे आणि उमेदवार कसा पाहिजे मला उमेदवारच माहित नाही पहिली गोष्ट असा उमेदवार नको आहे उमेदवार कसा पाहिजे आपल्याला तडफदार धाडशी किती जरी अडचणी आल्या तर काम करणारच पाहिजे आम्हाला कारण की आता जुने उमेदवारांना लोक म्हणतात की थोडंसं थांबलं पाहिजे आणि नवीन उमेदवार चान्स दिला पाहिजे होय बरोबर आहे आम्हाला असा उमेदवार पाहिजे की कुठली जरी अडचण आली तर त्यानं रडत न बसता कामच केलं पाहिजे धाडसानं मग आता इथं प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस वगैरे आहे तर आपण काय असा अंदाज आहे का बाबा की हे उमेदवार ह्या पार्टीतून असा अंदाज अजून फायनल नाहीये आम्हाला त्याचा काही अंदाज नाही फक्त आम्हाला माणूस काम करणारा पाहिजे कुठल्याही पक्षाचा असो चालतोय तर आता या गटामध्ये आणि या गावामध्ये कुठलं महत्वाचं काम त्यांनी केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला कोण उमेदवार नाही कसं आहे प्रामुख्यानं सर्व कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे असा विषय आणि महत्वाचा मुद्दा इथं आता काय माहिती आहे का सध्या स्टँडची सोय नाही स्टँडची सोय झाली पाहिजे बरोबर एसटी येते पण थांबायला जागा नाही ना सध्या असं झालेलं आहे त्यामुळं प्रवाशाची गैरसोय येते असा विषय या इकडं तुम्ही या दादा
या की 2 मिनिटं. या तर त्या खालच्या चौकामध्ये बरेच लोकांचे आपण भेटतो त्या लोकांचं असं मत होतंय की कोळेकर, खांडेकर, मेटकरी अशी नाव येतात वगैरे. परंतु अजून फायनल नाहीये, तारखा डिक्लेअर नाहीये. परंतु आता या दुसऱ्या चौकामध्ये आलेलो आहे. तर नेमकं आता इथल्या काय लोकांची भूमिका आहे ते आपण बघतोय वगैरे. दादा नमस्कार. नमस्कार, बोला. झेडपी एमपीवर पडू शकतो का? नाही नाही, इथला मतदार आहे तो भाजप बरोबर आहे आणि आदरणीय आमदार साहेबांनी इथं पाण्याचं सगळ्यात मोठं काम चालू केलं. 40 वर्ष लोकांनी जे फसवलं होतं ते सगळ्यात मोठं काम आमदार साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे इथली लोक काही बोलणार नाहीत आणि 100% भाजप बरोबर जाते. म्हणजे जे आंबेडकरला जे पाणी प्रोजेक्ट चालू आहे हो. 775 लाखाचा हा. प्रोजेक्ट आहे. हम्म. त्या प्रोजेक्टचा 24 गावा पाणी पाणी चिंचण्याचा जो आहे निश्चितपणे त्याचा फायदा होईल. त्याचा फायदा होईल. हो. मग आता इथं मग जर बीजेपी कडनं जर कोण असेल आणि इकडं काँग्रेसकडनं कोण असेल असं वाटतं कारण फायनल तर कोणालाच नाही. नाही. पण एक प्रामुख्याने 1-2 नावं असतात. हा. म्हणजे कमी एका मागे नावामागे हम्म. 2 नावं असतात एका पक्षाला. असं कुठलं वाटतं की कोण कोण आमच्यात हा मतदारसंघ बहुशः हा बऱ्यापैकी धनगर समाज आहे याच्यामध्ये आणि सगळ्यात म्हणजे बऱ्यापैकी जवळ 70% धनगर समाज आहे. पहिल्यापासून 35-40 वर्ष झालं या मतदारसंघावर एखादी निवडणूक पाठीमागची वगळता बऱ्यापैकी धनगर समाजाचे या मतदारसंघावर साम्राज्य आहे. त्यामुळे 100% धनगर समाजाचे उमेदवार इथं कंपल्सरी उभा राहील. आता दोन्हीकडे जर धनगर समाजाची उमेदवारी झाली म्हणजे इकडं काँग्रेस आणि इकडं म्हणजे बीजेपी हा. भारतीय जनता पार्टी हम्म. तर या मताची उभारणी करून तिसऱ्याला फायदा होईल का? नाही होणार नाही. नाही होणार आणि मला वाटतं सध्या माझे पंचायत समिती सदस्य सभापती आदरणीय खांडेकर साहेब हे 100% इथून उमेदवारी फायनल होईल. नाही, मग आता इकडे खांडेकर जर उभा राहिले तर तिकडं कोळेकर उभा राहतील का हो, हो, काँग्रेसकडे? हो. काँग्रेसचं पण होल्ड इथं चांगलं आहे. सांग आणि कोळेकरांचं पण नाव आहे. कोळेकराबद्दल पण बोललो. म्हणजे बोला. दोघांमध्ये फाईट लागली तरी लोक तुमच्या मते आता तुमच्या मते बरोबर आहे. बीजेपीला बीजेपी हा हा असं आहे तर काय विकास झाला पाहिजे असं वाटतं तुम्हाला की काय 100 राहिला काय नाही महत्वाचा प्रश्न होता पाणी प्रश्न. हा बऱ्यापैकी आमदार साहेबांनी सोडवल्यामुळं महत्वाचा हा 35 गावचा लोकांचा प्रश्न पहिला महत्वाचा होता पाणी प्रश्न हा 100% सोडवण्यात आलाय. तर बाकीच काय रस्ते वगैरे सगळे आता पहिल्या टप्प्यात त्यांनी पूर्ण केला अजून पाणी जरी हम्म. पायपा वगैरे हो. जे बसतील सगळ्या हळूहळू चालू होईल वगैरे. हळूहळू. पण अजून त्याला वेळ जाणार का हो. काय किती वर्ष लागतील हे अजून काही माहित नाही. अंदाज हा. नाही तसा हम्म. पण ते अजून सुटलेला प्रश्न नाही तुम्हाला पण काय लोक बोलतात दादा नमस्कार. नमस्कार. आता नगरपालिकेच्या आणि महानगरपालिकेच्या नगरपालिका निवडणूक झाली महानगरपालिका तर सध्या चालू आहे आणि या आता येणाऱ्या काळामध्ये थोड्या दिवसामध्ये 10-15 तारखेच्या आसपास मध्ये झेडपी आणि पंचायत समितीच्या तारखा डिक्लेअर होतील. मग त्या अनुषंगाने बोरशी गटामध्ये नंदीश्वरी गाव खूप मोठं आहे लोकसंख्या पण जास्त आहे आणि कोणाची चर्चा आहे असं वाटतंय अजून फायनल तर कोणालाच नाही काँग्रेसकडून आणि भारतीय जनता पार्टीकडून. तसं आता सध्या तर फायनल कोणाला नाही पण आमच्या गटातनं वाटते मला तानाजी काकडेला भेटेल तिकीट. तानाजी सावंत तानाजी काकडे तानाजी काकडे हा हा. काकडेंचं पण आहे आता काकडे पण कुठल्या पक्षातून भाजपमधून. भाजपमधून हा. आता मेटकरींचं तर नाव येते भाजपमधून असं म्हटलं जातं. तसं काय नाही पण पॉवरफुल नेता तेवढा बोचे गटात बरं. सध्या चर्चेमधला. आता कुठल्या पदावर आहेत ते आता संचालक आहेत कारखान्याचे सामाजिक कारखान्याचे. आणि मला सांगा की मग आता काकडे पण म्हणतायत आणि मिटकरी आहेत कोळेकर आहेत तिरंगी लढत लागेल काय? दरंगी लागणार की तिरंगी लागला तर फायदा कोणाला होईल? फायदा जास्त ओळखीचा फायदा म्हटलं तर चर्चेमधला ह्या भागामध्ये म्हटलं तानाजी काकडे मला तानाजी काकडे तर आहेत बरोबर हा. परंतु तिकडं म्हणजे काँग्रेस म्हणून असं म्हटलं त्यामुळे फायनल तर नाही पण लोक म्हणतात असं की काँग्रेस म्हणून कोळेकर आहे ही बीजेपी विरुद्ध काँग्रेस लागली आहे. नाही तसं काय नाही होणार नाही परंतु कोळेकर पण आहेत पण तिकडं बसवराज पाटील पण आहेत ना. बसवराज पाटील पण आहेत त्यांचं पॉवरफुल नेता म्हणजे तसं पण होऊ शकते. बसवराज पाटा सुद्धा तिकडे मिळू शकते बसव पाटील कुठल्या पक्षातून? भालकी गटातून. कुठल्या भालकी गटातून हा. बरं. आणि कोळेकर साहेब आहेत पण त्यांचे काय एवढं म्हणजे हे नाही क्रेज नाही इथं. जास्त क्रेज मध्ये म्हटलं तर तानाजी काकडे आणि बसवराज पाटील. बसवराज पाटील देखील इकडे जर उभा राहिले तर भारताना भारतीयांचं पण इकडे मानणारा वर्ग हा. आणि इकडे काँग्रेसचा पण मानणारा वर्ग चांगला हा. आहे. मग आता आणि राष्ट्रवादी म्हणजे तुमची बीजेपी हा. बरोबर आहे म्हणजे तिरंगी लढत जोरात होईल तर मग काटे टक्कर होईल तर काय वाटते तुम्हाला? एक म्हणजे असं एक कॉमन प्रश्न तुम्हाला सरस आता बघितलं तर कोणाच्या बाजूने घेता बघितलं तर आता राज्यात पण भाजप आहे देशात पण भाजप आहे त्या मनानं बघितलं तर जास्त भाजपच बसतील सीट असं मला वाटतं. आता महानगरपालिकेमध्ये बघितलं तर भाजपनं जे खांदे समर्थक होते ज्यांनी
30-40 वर्ष संघाचं काम करत बीजेपीचं काम केलं त्यांनी, पण त्यांना कुठं तर डावलून येणाऱ्या आहेत उमेदवाराला तिकीट दिल्यामुळं वातावरण कुठं चिघळल्यासारखं वाटतंय का तुम्हाला? हा ते चिघळवणी वाटते थोडं. मग कुठं तर म्हणजे लोकांमध्ये जे भाजपचे लोक आहेत ते त्यांना डावलून आता आहेत ते उमेदवार आहेत त्यांना तिकीट दिलं जाते. ते म्हणजे ज्याच्याकडे पैसा असतील काय असेल त्यांना जास्त म्हणजे भाजपमध्ये ओढ चालत ह्याचा तोटा होईल काय? भाजपला ह्याचा काय तोटा होणार नाही. पॉवरफुल पैशाच्या बळावरती काय बी करू शकतात भाजपवाले. तर भाजपवाले हे बळावर काही करू शकतात. दादा नमस्कार. नमस्कार. व्यवसाय करताय तर व्यवसाय कसा वाढला पाहिजे किंवा आणि वाढण्यासाठी नेते मंडळी काय मदत केली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नेते मंडळी काय करत नसते, व्यवसाय आपल्या आपल्या दमावर असतो. होय. हा. आपल्याकडे हे हा. नाही तर तरुण पिढ्यांनी वाया न जाता देखील काही असं केलं पाहिजे की त्यांची त्यांना काय मिळलं पाहिजे. म्हणजे एखादा शासकीय ज्या स्कीम आहेत हा. त्याचा मोठ्या प्रमाणात अवलंब झाला पाहिजे आणि ते सगळ्यामध्ये मिळालं पाहिजे. बरं. हे काय नुसत्या योजना काढून आणि ती नुसतं ह्याला बॅनर वगैरे छापून त्याचा काय उपयोग नाही. ती सत्यात किती ग्राउंड लेवलला उतरते ती महत्वाचं आहे. कारण मुख्यमंत्री योजना येते ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही. बरोबर आहे. ते त्यांच्या जी राजकीय वर्तुळातली जी लोक आहेत ती त्यांनाच मिळते. म्हणजे जे काही नेते मंडळी असतील त्याचे त्यांच्या आसपासच्या लोकांना ते भेटलं जातं, सामान्य लोकांना भेटलं पाहिजे. आणि जे काही शासनाने महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाची स्कीम आहे ते गावोगावी राबवले पाहिजे. त्याचा फायदा स्कीमा आहेत हो. हा, हा. राबवायची बी तयारी त्यांची काय सुद्धा नाही. फक्त स्कीमा काढते ती आणि त्यांचे जे राजकीय वर्तुळ आहे म्हणजे त्यांची जी त्यांनाच माणसं आहे ते त्यांनाच फक्त फायदा मिळतोय. सर्वसामान्यांना ह्यांचा काय सुद्धा फायदा होत नाही. हा. आता सर्वसामान्य माणसं कुणाच्या मागे जातील? सर्वसामान्य माणसं एकच आहे बघा. या देशात असू द्या किंवा राज्यात किंवा आपल्या तालुक्यात असू, सर्वसामान्य माणसं जी आहेत ती आता सध्या ग्राउंडला ती लोक ही सत्ताधारी लोकांना संपवून टाकणार आहेत. बरं. सुट्टी देत नाही ती आता. बरं. ती म्हणजे सत्ताधाऱ्यांना एकाला सुद्धा सोडत नाही. म्हणजे भले ती काँग्रेसवाले असू द्या किंवा बाकीचे जे पक्षातले लोक आहेत त्यांनी बाद काम केलेलं असू, पण ह्या वेळेस ह्यांना सुट्टी नाही. सत्ताधाऱ्यांना ह्यांना पूर्णपणे सुपडा साफ कार्यक्रम. म्हणजे बोशे गटा सुपडा साप हा. काढणार. किती बी नॅटला होते बरं. नाही मिळाला. तर युवा वर्ग आहे, उद्योजक आहेत, लोकांना म्हणजे खरंच तो एक महत्वाचा विषय आहे. आणि त्या विषय असा आहे की ज्या युवा युवकांना काहीतरी कामं दिली पाहिजे, काहीतरी काय केले पाहिजे. कारण की सत्ताधारी सुपट होण्याची शक्यता असं म्हटलं जातं. युवा वर्ग जिथं सरळ त्या साईडनंच लोक किंवा पक्ष निवडून येतोय. आतापर्यंतचा म्हणजे आतापर्यंतचा जो इतिहास आहे तो मांडला जातो लोकसंख्या. हो. तर कुणाची चर्चा आहे असं वाटतंय तुम्हाला? दादा फायनल तर कुणाचंच नाही अजून, पण चर्चा. तुम्ही पौल कोल घेण्यासाठी आलाय का? म्हणजे जनतेचा हा, पौल हा, कोल. हा. त्याचा कौल. दादा मला तुम्ही उमेदवार कोण आहे सांगायचे, मी सांगतो लगेच तुम्हाला उत्तर. नाही, आता सध्याला तर इथं तुमची इथं म्हटलं तर मेटकरी आहेत, कोळेकर आहेत, तर नंतर बसवराजा पाटील आहेत वगैरे अशी नावं पुढे येतात वगैरे. बरोबर आहे. खांडेकर आहेत. हा. बरं बरं. भगीरथ दादा बालकेंच्या पार्टीतला उमेदवार कोण? नाही, ते आम्हाला माहित नाही. तुम्ही सांगा कुठला भगीरथ उमेदवार दादा आहे आहे? पालखी म्हणजे त्या भारताला मानणारा वर्ग पण इथं आहे. आहे ना, काँग्रेसला भरपूर आहे. मानणारा वर्ग आहे. नाही काँग्रेसला म्हणणार नाही इथं. म्हणजे नानांना मानणारा वर्ग आहे. आहे. मग नाना पाटील कोण उभा राहणार असं काय? दादा चर्चा एवढी नाही, मला काही कल्पना नाही त्याची. पण भगीरथ दादांच्या गटातला माणूस येईल इथे. म्हणजे दादांच्या ह्याच्यात कोणीच उभा राहिला हा. तर कोण निवडून येणार? 100% समजा दादांच्या पार्टीमधून समजा ॲडव्होकेट कोळेकर साहेब जर उभा राहिले 100% निवडून येणार त्यांनी. रेड्डेज ना कोळेकर ॲडव्होकेट. बोसे गटात, हो 100%. कसं काय? अहो त्यांचं कामच तसं आहे. बरं. गोरगरीब जनतेसाठी ते कष्ट करतात राव. बरं. हो. कोळेकर समजा काँग्रेसमधून उभा राहिले तर पण दादा मग आम्ही इच्छुक नाही त्यांच्यासाठी. तुमचं काय मत आहे? राजकारणाविषयी मी नाही बोलू शकत. या येणाऱ्या आगामी निवडणुकामध्ये नेमकं काय होतंय, लोक काय बोलतात, हे पण फार महत्वाची गोष्ट आहे. कारण इथं बसलेली लोक आहेत ती आता नेमकं कुठल्या भूमिका घेणार आहेत, काय बोलणार. भगीरथ भालकेंचं देखील या ठिकाणी वलय आहे, काँग्रेस आहे, बीजेपी आहे, अशा बरेच पक्ष आहेत. पण नेमकं आता चर्चा कोणाची होते? बाबा नमस्कार. नंदीश्वर बोसे नंदीश्वर गाव जे आहे लोकसंख्या सर्वात जास्त आहे आणि बोसे गट आहे. तर या गटामध्ये अजून निवडणुका व्हायच्या आहेत, लागायच्या आहेत किंवा तारखा डिक्लेअर होतील ह्याच्यामध्ये. तर काय वाटतंय तुम्हाला, कुणाचं नाव चर्चेत आहे? अवतडे कुठला उमेदवार काय अजून काय? समाधान हा? समाधान उमेदवार अजून उमेदवार ठरला नाही. ठरला नाही.
का कोणाची चर्चा वगैरे असेल हाय की? अवताडे गटायचं अवघडे गटातला कोणी उभा राहील ते कोणी उमेदवार कोणी तुमचं काय मत आहे? जे तालुक्यात लोकप्रतिनिधी दिल उमेदवार या भागात ती इथली जनता स्वीकारेल कारण विकास कामाला प्राधान्य देण्याची भूमिका इथल्या लोकांनी घेतली आहे. आता 24 गावची उपसा सिंचन योजना त्याचं काम आता जवळजवळ सुरू झालेलं आहे. 1-2 वर्षात ते काम पूर्ण होऊन इथल्या लोकांना पाणी 100% मिळणार आहे. त्यामुळे इथली लोक आता विकासाला प्राधान्य दिलं आहे. बऱ्याच जणांची चर्चा इच्छुक उमेदवार आहेत. मग ते इच्छुक उमेदवारापैकी एक उमेदवार लवकरच कळेल आता या 2-4 काय दिवसात. कुठला उमेदवार आहे काय? नाही बऱ्याच उमेदवारांची नावं चर्चेत आहेत. आता मी पक्षाचा सदा पदाधिकारी आहे. मी जर नाव एखाद्या सांगितलं तर ती ही अडचण येते. त्यामुळं उमेदवार इच्छुक आहेत. बरेच उमेदवार इच्छुक आहेत. आमदार साहेबांची त्यांच्या रोज गाठी भेटी आहेत. आणि चालू आहे. हां. आणि पाण्याचं काम झालं म्हणताय आंधळगावचं पहिला टप्पा पूर्ण झालाय 700 कोटी 75 लाखाचं तो काम आहे. तर ते कामाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय तर अंदाजे किती वर्ष लागतील असं काय आहे का? अंदाजे खात्रीशीर मी सांगतो एक जबाबदारीने 2 वर्षात ह्या 24 गावातल्या पूर्ण जनतेच्या रानातनं पाणी येणार. त्यांनी दारं धरायची व्यवस्था करायची. 2 वर्षात काम प्रगतीपथावर आहे. 7 दिवसाला 1 किलोमीटरच्या पाईपा तयार होत्या. त्या पाईपा आणण्यासाठी वेळ लागत होता. त्याला खर्च जास्त होता म्हणून स्वतः इथंच तयार करायची पाईपा कंपनी स्वतः कंस्ट्रक्शन अवताडे कंस्ट्रक्शन कंपनीने ती तयार करून स्वतः पाईपा तयार करून आता ते काम 7 दिवसाला 1 किलोमीटर 20 किलोमीटरची योजना आहे. 7 दिवसाला 1 किलोमीटर पाईप तयार करण्याची आणि पाईप पूर्ण क्वालिटी तयार करण्याची. आता ती जर पाईप इथं तयार केली तर इथंच त्याचं रॉ मटेरियल किंवा बाबा ती पाईप फुटण्याची शक्यता काय आहे ते इथं लक्षात येतं. मग त्यामुळे इथं पाईप तयार करून ती 1 किलोमीटर 7 दिवसाला होते. बरं आता इथं काँग्रेसला पण मानणारा वर्ग आहे, भारताला मानणारा वर्ग आहे. आता इथं मेटकरींचं नाव येतंय, कोळेकरांचं नाव येतंय. बीजेपी कडे पण नाव कोणाचं? बीजेपी कडून अधिकृत नाव इच्छुक उमेदवार बरं आहेत. आता जे उमेदवार तुम्ही सांगताय कोळेकर असो काय मेटकरी असो आमच्याकडे आता सध्या उमेदवारांची गर्दी इतकी आहे इच्छुक उमेदवारांची. आता एखाद्याचं नाव घेतलं का दुसरा नाराज होते अशा स्थितीत आहे. आणि मातब्बर उमेदवार आहेत आणि लोकांच्या मनातला उमेदवार आमदार समाधान अवताडे देणार आहेत आणि काम करणाराच उमेदवार ह्या भागात देणार आहेत. आणि खात्रीशीर सांगतो तो उमेदवार नक्कीच विजयाचा दावेदार असणार आहे. आपण म्हणल्याप्रमाणे बरोबर आहे पण महानगरपालिकेला जी परिस्थिती झाली तशी परिस्थिती होईल का इथं? 100% नाही होणार. कारण की महानगरपालिकेचे जे कट्टर समर्थक आणि ज्यांनी आजपर्यंत बीजेपीचा झेंडा घेऊन चाल गेले आणि त्याच्यामुळं ते नाराज झाले आणि आयात उमेदवारांना तिकीट दिली तसं होणार का इथं? नाही आयात उमेदवार तसं म्हणता येणार नव्हतं. त्याने 2000 आताच्या निवडणुकीला त्या उमेदवारीने मदत केली होती. आयात उमेदवार म्हणायचा विषयच होत नव्हता. ती बीजेपी वाल्याने आता मी जी बीजेपीचा पदाधिकारी आहे उमेदवारी ही प्रत्येक गोष्टीतून स्ट्रॉंग असली पाहिजे. हे आता ते सगळ्या गोष्टी माणुसकीतून काम करण्यातून त्याचा बाबा आतापर्यंतचा कामाचा अनुभव असो बऱ्याचशा आर्थिक बाबी असो सगळ्या गोष्टीतून स्ट्रॉंग उमेदवारच ही जनतेसमोर देता येतो. मग एखाद्याला उभं करून परत ते पडण्यापेक्षा ते निवडून येणाऱ्याच उमेदवाराला तिकीट देणं गरजेचं असतं. ही भूमिका घेतली आहे पक्षाने. तर पक्षाने ती भूमिका घेतली. महानगरपालिकेमध्ये जे झालं तसं होणार नाहीये कारण की निष्ठावंत लोक आहेत त्या निष्ठावंत लोकांना तशा गोष्टी होतील. काका नमस्कार. नमस्कार. तर आता नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात महानगरपालिका चालू आहे. आता तुमच्या गटामध्ये बोसे गटामध्ये नंदेश्वर हे गाव आहे आणि अजून तारखा डिक्लेअर नाहीत पण कुणाच्या नावाची चर्चा आहे बाबा की हे उमेदवार आहे पक्षाचं काय? नाही अजून तर कोणाची चर्चाच नाही. बरं. अजून तर चर्चाच नाही. उमेदवार असावा स्थानिक असावा ह्या मतदारसंघातला असावा आणि विकास काम करणारा असावा. आणि सांगून कोण त्यांचं नाव येते मग आता हे बाहेरचे उमेदवार खाली उमेदवार चालू शकेल त्याला काय अडचण काय त्यांना उभं राहायला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. कोणी उभं राहू शकतो उभं राहायला काय अडचण. बीजेपी काँग्रेस पण चांगलं वर्ग आहे बीजेपीला मानणारा वर्ग आहे नामना मानणारा वर्ग आहे. जे प्रत्येकाचे गट वेगळे वेगळे आहेत ते काय त्या पद्धतीने चालणार आहे. मिटकरीचं आणि खांडेकरांचं आणि कोळेकरांचं नाव येतं पुढे जे त्या पातळीवर चाललंय. त्यातला माणूस कोण चालला असं वाटतं तुम्हाला? कोळेकर खांडेकर इथला स्थानिक मतदारसंघातला असावा. कुठलं काय वाटतं कुठं कोण आहे स्थानिक मतदारसंघात? बरीच आहेत आता ते अजून किती नावं येणार आहेत प्रत्यक्षात माहित नाही. पण लोकांना कुठलं नाव माहित वाटतं? बऱ्यापैकी आता कोण येतील बघू पुढच्या ह्याच्यात. नमस्कार. राम राम.
आता भोसे गटामध्ये कुणाचं नाव चर्चेत असं वाटते? काँग्रेस, बीजेपी काय? भाजप भाजप भाजप. भाजप कुणाचं नाव? हा? कुणाचं आता ही निवडून दिलेलं हे जाहीर झाली उमेदवारी कोण? प्रदीप खांडेकर. प्रदीप खांडेकर. तर तशा पद्धतीनं लोक अजून बीजेपी कडे वाटतात. नमस्कार. काय नाही मला येत नाही. मला येते का? बोललोय मग बघा बोलले. आजोबा नमस्कार. बोला. आता झेडपी निवडणुका लागतील आता काही दिवसावर. ठीक आहे. मग आता काय नाना मानणारा वर्ग आहे, काँग्रेसचा आहे, बीजेपी आहे. लोक कुणाच्या मागे जातील असं वाटतंय तुम्हाला? तुम्ही कोणाचं टाकलंय हो मला? हा? हा? मग आता कोणा कोणाचं सांगता कुठलं आता नाहीये? जनतेचं आपण काय सांगायचं? बरं, तुमचं सांगा. काय काय सांगायचं काय हा, यायचं? तुम्हाला काय वाटतं? होय, बरोबर आहे. काय सांगता येत नाही. हा? काय सांगता येत नाही? सांगा की नाही बरं. नाही नाही सांगत नाही. आता हो का आता कोळेकर आहे. काय सांगत नाही. कोळेकर, खांडेकर यांची नावं आहेत. मतदानात कोणाला काय कोळेकर आहे ती, खांडेकर आहे ती. कोण वाटते तुम्हाला? आता तुम्हाला सांगतो आता लय भलतीच झाले काम. बर बर. हा मग नानाकडे जावं का कोणाकडे जावं आम्ही विचार करायला लागलो. हा आता नाण्याकडे म्हटल्यानंतर कुठला उमेदवाराचं एक नाव माणूस आहे का नाव? हा मग नानाकडे गेलेलं बरं पडेल का इकडे गेलेलं बरं पडेल? काँग्रेस, नाना कुठल्याकडे जायचं तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला वाटतंय नानाकडे जावं. नानाकडे. हा हा